त्यामुळे साई सबुरी दिवशी आपल्याला चढाईसाठी तयार आहे. कमिटी चढाईसाठी जाते. साई श्रद्धा संघर्ष साधी खेळाडूंच्या डिफेन्स समोर होती बघा. आपण पुन्हा एकदा साई सबुरी संघाकडून साई श्रद्धा संघातील 7 खेळाडू समोर चालवून चढाई करते आणि सुंदर चित्रक्षणाचा नमुना या ठिकाणी पाहायला मिळाला. असफल करतोय. एक गुण गमावा लागतो या ठिकाणी साई श्रद्धा संघाची प्रिया गौरी पवार या ठिकाणी पारदर्शी कोपऱ्याची भूमिका बजावत होती. पुन्हा एकदा 5 नंबर दिवशी प्रदान केली साई श्रद्धा संघाची चढाईपटू प्रिया मोरे या ठिकाणी साई सबुरी संघातील 7 खेळाडू समोर सुंदर क्षेत्रक्षण नमुने या ठिकाणी पाहायला होतो. एक गुण पुन्हा एकदा गमावला लागतो साई श्रद्धा संघाला. गुण पुन्हा साई श्रद्धा संघ 3 साई सबुरी संघ 4. पुन्हा एकदा 3 नंबर दिवशी प्रदान केलेली साई सबुरी संघाची रुचा तामणकर चढाईसाठी सज्ज झाले. ते साई श्रद्धा संघातील 5 खेळाडू समोर चढाई करते. 27 चढाई 5 खेळाडूंची ओळख करून घेताना स्वतःच्या उच्या कोपऱ्यात कोणवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. कुठल्याच प्रकारच्या लोकांना पत्करता परतताना पाहायला मिळते. त्याचप्रमाणे साई श्रद्धा संघाची चढाईपटू 7 नंबर दिवशी प्रदान केलेली अमृता गराटे खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. मनोस्फोट संघाची खेळाडू आहे. या ठिकाणी साई प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये साई श्रद्धा या संघातून सुंदर चित्रक्षणाचा नमुना पाहायला मिळतो. साई सबुरी संघाकडून एक गुण निश्चित गमावा लागला आहे साई श्रद्धा संघाला. पुन्हा एकदा 8 नंबर दिवशी प्रदान केली साई सबुरी संघाची चढाई पटू सायली कांबळे आर्यन स्पोर्ट या संघातून ती खेळते तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये. या ठिकाणी साई प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये साई सबुरी या संघातून खेळताना पाहायला मिळते. 4 खेळाडू समोर चढाई करताना 2 आणि अपेक्षित करते. या ठिकाणी सिद्धी कांबळे म्हणून संघाची खेळाडू आहे. देखील या ठिकाणी अपेक्षित करते. एक गुण गमावा लागतो या ठिकाणी पुन्हा एकदा साई श्रद्धा संघाला. दोन्ही संघातील खेळाडूंना संघनायक संघ व्यवस्थापनायक सूचना आहे. या महिलांच्या स्पर्धेमध्ये जो संघ विजयी संघ होईल त्या संघाला चषक देऊन गौरवण्यात येणार आहे याची नोंद घ्यायची. साई शक्ती क्रीडा मंडळाच्या वतीने हे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. पुन्हा एकदा 11 नंबर दिवशी प्रदान केलेली साई श्रद्धा संघाची नेहा कांबळे चढाईसाठी साई सबुरी संघातील 7 खेळाडूंसमोर चढाई करताना स्वतःच्या डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. कोपऱ्यात सगळं हाताने मारण्याचा प्रयत्न. 11 नंबर दिवशी प्रदान केलेली चढाईपटू एक गुण निश्चित गमावा लागतो या ठिकाणी साई सबुरी संघाला. खराब क्षेत्रक्षणाचा नमुना पाहायला होते. एक गुण निश्चित गमावा लागला तो. 1 नंबर दिवशी प्रदान केली साई सबुरी संघाची रुचा तामणकर या ठिकाणी पाहत होते. पुन्हा एकदा 5 नंबर दिवशी प्रदान केली साई सबुरी संघाची चढाईपटू अनघा संते या ठिकाणी सुंदर क्षेत्रक्षणाचा नमुना पाहायला होतो साई श्रद्धा संघाकडून. एक गुण निश्चित गमावा लागलाय. गुण फलक झालाय तो साई श्रद्धा संघ 5 साई सबुरी संघ 6. एका गुणानं बाबू गुरव यांच्याकडून 2 खेळाडूंसाठी 200 आणि 3 खेळाडूंसाठी 300 रुपयाचं दोन्ही संघासाठी एक बक्षीस लागलेलं आहे. 2 खेळाडूंसाठी 200 3 खेळाडूंसाठी 300 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. बघूया या बक्षिसाचा मानकरी कोण त्याचप्रमाणे 3 खेळाडू जो चढाईपट्टू या ठिकाणी पास करेल त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक बाबू गुरव यांच्याकडून या ठिकाणी आले. बघूया बक्षिसाचा मानकरी कोण करतोय. सुंदर क्षेत्रक्षणाचा नमुना पाहायला मिळाला या ठिकाणी गौरी पवार यांच्याकडून. साई श्रद्धा संघाची सुंदर या ठिकाणी गुणफलक दोन्ही संघाचे समान दिले. गुणफलक झाले साई श्रद्धा संघाचे 6 साई सबुरी संघाचे 6. पुन्हा एकदा 5 नंबर दिवशी प्रदान केलेली साई श्रद्धा संघाची चढाईपट्टू प्रिया मोरे महापूर संघातून ही चढाईपट्टू खेळते. या ठिकाणी साई प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये साई श्रद्धा या संघातून खेळताना पाहायला मिळते. 3 नंबर दिवशी प्रदान केलेली मैथिली गावडे या ठिकाणी पाहत होते. दोन गुण निश्चित प्राप्त होतात. 2 गुणांचे बक्षिसाचे मानकरी ठरले. 7 नंबर दिवशी प्रदान केलेली साई सबुरी संघाची चढाईपट्टू मानसी चव्हाण बाबू गुरव यांच्या बक्षिसाची मानकरी ठरलेली आहे. आणि पुन्हा एकदा खुश खबर आहे दोन्ही संघांसाठी. जो संघ विजयी होईल त्या संघाला बापूशेठ गुरव यांच्याकडून रोख रुपये 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बघूया या चषकावर आणि रोख रुपये 1000 या बाबू गुरव यांच्या
कोण बक्षिसाचा मानकरी ठरतो बघूया. पुन्हा संघ या ठिकाणी विजय संघ होतोय. साई श्रद्धा संघ का साई सबुरी संघ. पुन्हा एकदा साई सबुरी संघाकडून चढाईपट्टू गेले. उंच पुढाची चढाईपट्टू आहे. साई श्रद्धा संघ 4 खेळाडू समोर चढाई करते. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. 4 खेळाडू सलग क्रिकेट होतोय. 2-2 असे क्षेत्रक्षण या ठिकाणी सजवले ते. 7 नंबर जशी प्रदान केलेली अमृता गराडे या ठिकाणी असफल ठरते. तिला मैदानाच्या बाहेर बसावं लागते. पुन्हा एकदा साई श्रद्धा संघाकडून 5 नंबर जशी प्रदान केलेली चढाईपट्टू प्रिया मोरे महापुरुष संघातून ही खेळाडू खेळते. या ठिकाणी साई प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये साई श्रद्धा या संघातून खेळताना पाहायला मिळते. साई सबुरी संघातील 7 खेळाडू समोर खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न असतो. या ठिकाणी प्रिया मोरेचा सुंदर प्रयत्नासाठी खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न पुन्हा आपल्या मैदान दिशेचा ग्रुप परतताना पाहायला मिळते. 7 नंबर जशी प्रदान केलेली चढाईपट्टू मानसी चव्हाण साई सबुरी संघाची चढाईपट्टू आहे. या ठिकाणी 3 खेळाडू समोर चढाई करते. सुपर टॅकलची संधी आहे. जर या खेळाडूची पकड केली तर 2 गोळी मिळणार आहेत. या ठिकाणी साई श्रद्धा संघाला आणि सुपर टॅकल 2 गोल निश्चितच प्राप्त होतात साई श्रद्धा संघाला. जरा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं दोन्ही खेळाडूंचं. दोन्ही संघांचं मायबाप रसिक प्रेक्षकांना एक विनंती आहे. सामना निश्चितच रंगतदार प्रेक्षणीय सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा त्याचप्रमाणे गौरी पवार साई श्रद्धा संघाची चढाईपट्टू साई सबुरी संघातील सुंदर क्षेत्राक्षरचा नमुना पाहायला मिळतो. साई सबुरी संघाकडून दोन्ही संघ मातबगार संघात तालुक्यातील आमने सामने भेटताना 75 साठी खेळत आपला आहे. गुण फलक झाला साई श्रद्धा संघ 9 साई सबुरी संघ 11. 2 गुणांची भरभक्कम आघाडी. दुसरा उकार अंतिम सामन्यासाठी साई विरुद्ध साई गजानन. दोन्ही संघांना दुसरा उकार. शक्ती क्रीडा मंडळ मिरजोळे रत्नागिरी प्रस्तुत साई प्रीमियर लीग 2017. हा कबड्डी हा छंद कबड्डी 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 सामन्याला सुरुवात होताना साई श्रद्धा संघाकडून चढाईपट्टू या ठिकाणी. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा बक्षिसांची लयलूट होताना या ठिकाणी जो संघ विजयी होईल त्या संघाला स्किल फायनल त्यांच्याकडून रोख रुपये 1000 पारितोषिक मिळणार आहे. त्याचप्रमाणे मंडळाकडून या स्पर्धेमध्ये महिलांच्या स्पर्धेमध्ये प्रेक्षणीय सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्या संघाला या ठिकाणी चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जो संघ या सामन्यामध्ये विजय संघ होईल बापूशेठ गुरव यांच्याकडून रोख रुपये 1000 पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कीर फायनान्स यांच्याकडून देखील 1000 रुपये बक्षीस आहे. बघूया या बक्षिसाचा मानकरी कोण ठरतो, कुठला संघ या ठिकाणी आपला विजय चषकावर नाव करतो. बघूया चालू असलेला सामना साई सबुरी विरुद्ध साई श्रद्धा. गुण फलक करायचो साई सबुरी संघ 11 साई श्रद्धा संघ सुपर टॅकलची संधी आव्हान आहे. मैदान देखील सुखरूप परतताना पाहायला मिळते. वारंवार चढाई करते साई श्रद्धा संघाची चढाईपासून 5 नंबर जशी प्रदान केलेली प्रिया मोरे महापुरुष पोलीस संघातून तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये खेळते. या ठिकाणी साई प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये साई श्रद्धा संघातून आपला खेळ दाखवताना पाहायला मिळते. 7 खेळाडूंसमोर सुंदर खेळण्याचा प्रयत्न आहे. एक गुण या ठिकाणी. त्याचप्रमाणे 2 खेळाडू जो चढाईपट्टू पाठ करेल त्या चढाईपट्टूला बापूशेठ गुरव यांच्याकडून रोख रुपये 200 पारितोषिक आहे. 3 खेळाडू जो चढाईपट्टू बाद करेल त्या चढाईपट्टूला बापूशेठ गुरव यांच्याकडून रोख रुपये 300 पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे 3 खेळाडू जो चढाईपट्टू बाद करेल त्यांना बापूशेठ गुरव यांच्याकडून रोख रुपये 1000 रुपये पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. बक्षिसांची लयलूट होताना या ठिकाणी चालू सामन्यामध्ये पाहायला मिळते. सुंदर क्षेत्राचा नमुना पाहायला मिळतो. साई श्रद्धा संघाकडून 1 गुण गमावा लागतो तो या ठिकाणी
साई सबुरी संघाला एका गुणानं पुन्हा एकदा भर पडते ती साई श्रद्धा संघासमोर. साई श्रद्धा संघाची सिद्धी कांबळे 9 नंबर, नेहा कांबळे 11 नंबर दिवशी प्रदान केलेली चढाईपट्टू. साई सबुरी संघातील 5 खेळाडू समोर चढाई करते. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न, लाचणी गडी मारण्याचा प्रयत्न आहे. सुंदर प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. टाइमआउट घेतलाय तो या ठिकाणी साई सबुरी संघानं. 9 नंबर जशी प्रदान केलेली चढाईपट्टू तेजली दुर्जे या मैदानामध्ये उपस्थित पुन्हा एकदा टाइमआउट नंतर सामन्याला सुरुवात होते. 1 नंबर जशी प्रदान केलेली रुचा तामणकर महापुरुष पोलीस रत्नागिरी संघातून ही खेळाडू खेळते. त्या ठिकाणी साई प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये साई सबुरी या संघातून खेळताना पाहायला मिळते. साई सबुरी संघाची चढाईपट्टू आहे. साई श्रद्धा संघातील 5 खेळाडू समोर चढाई करते. 1-1-1-2 असं क्षेत्रक्षण चालू या चढाईपट्टूसाठी. पुन्हा एकदा नेहा कांबळे चढाई करण्यासाठी सज्ज आहे. साई श्रद्धा संघाकडून 5 खेळाडू समोर वारंवार चढाई करते. आपल्या संघातील 2 खेळाडू महत्वपूर्ण बाहेर आहेत ते गौरी पवार, त्याचप्रमाणे अमृता गराटे 1-2 तिकीट प्राप्त करतात. अमृता गराटे या मैदानामध्ये सज्ज केली नेहा कांबळ्यानं. पुन्हा एकदा विश्रांतीनंतर तेजली बिर्जे मैदानामध्ये उपस्थित करतात. 9 नंबर जशी घातलेली चढाईपट्टू उंचपुराची चढाईपट्टू आपल्या गोलवर चढाई करण्याचा प्रयत्न, बोनस गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न आहे. बोनसपोर्ट गोदड संघातून हे खेळाडू घेते. या साई प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये साई सबुरी संघातून घेताना एक अपयशी ठरते. कोपर रक्षक सिद्धी कांबळे 1 गुण गमावं लागतो या ठिकाणी साई श्रद्धा संघाला. एका गुणानं पुन्हा एकदा भर पडते साई सबुरी संघासमोर. दोन्ही संघाचे गुण फलक समान झाले. साई सबुरी संघ 13, साई श्रद्धा संघ 13, दोन्ही समान गुण फलकावर खेळताना या ठिकाणी पाहायला मिळतात. एक खुश खबर आहे, जो संघ या स्पर्धेमध्ये विजयी होईल त्याच संघाला फक्त या ठिकाणी मंडळाकडून चषक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बाबूशेठ गुरव यांच्याकडून रोख रुपये 1000, कीर फायनान्स यांच्याकडून रोख रुपये 1000 बुके ह्या बक्षिसाचा मानकरी कोण करतो, कुठला संघ विजयी चषकावर नाव करतोय. पुन्हा एकदा 8 नंबर जर्सी परिधान केलेली. त्याचप्रमाणे उपविजयी संघ जो होईल त्या संघाला वैभव शेठ पाटील यांच्याकडून रोख रुपये 500चं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. नाराज व्हायचं नाही, दोन्ही संघ बक्षीस घेऊन जाणार आहेत. फक्त एकच विजयी संघ आहे, त्या संघाला चषक देऊन गौरव येणार आहे. याची नोंद घ्यायची आहे. बघूया कुठला संघ चषकावर नाव करतोय. आपल्यापेक्षा उंचीचा मोठा चषक या ठिकाणी आणलेला आहे. बघूया कुठला संघ विजयी होतोय. पुन्हा एकदा 12 नंबर जशी प्रदान केलेली गौरी पवार सुंदर क्षेत्राचा निर्माण पाहायला मिळतो. साई सबुरी संघाकडून 1 गुण निश्चित गमावा लागला आहे या ठिकाणी साई श्रद्धा संघाला. नेहा कांबळेसारखी महत्वपूर्ण कोपररक्षक सिद्धी कांबळेसारखी कोपररक्षक मैदानाच्या बाहेर आहे. तिला मैदानामध्ये उपस्थित करण्याचा प्रयत्न करूया. 9 नंबर जशी प्रदान केलेली तेजली सुंदर क्षेत्राचा नमुना पाहायला मिळतोय. नेहा कांबळे यांच्याकडून 1 गुण पुन्हा एकदा गमावा लागतो या ठिकाणी साई सबुरी संघाला. तेजली बिर्जेच्या रूपाने मोठा धक्का बसतोय. पुन्हा एकदा त्याच प्रमाणे 5 नंबर जशी परिधान केलेली प्रिया मोरे. सामना संपला, शेवटची 5 मिनिटं शिल्लक. कोण फलक झाला आहे. साई सबुरी संघ 15, साई श्रद्धा संघ 15. उद्या 5 मिनिटांमध्ये कुठला संघ विजयी चषकावर नाव करतोय. बक्षिसांची निवडणूक या ठिकाणी होताना जो खेळाडू 2 गुण प्राप्त करेल त्या 2 खेळाडूंना बाबूशेठ गुरव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. या ठिकाणी 5 नंबर जशी परिधान केलेली प्रिया मोरे बक्षिसाची मानकरी ठरते. 3 खेळाडू 1 नंबर जशी परिधान केली साई सबुरी संघाची चढाईपट्टू रुचा तामणकर या ठिकाणी चढाई करते. साई श्रद्धा संघातील 7 खेळाडूंसमोर खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. आपल्या संघाची पिछाडी भरून काढायची लोकांना पत्करता लोचा आपल्या मैदानी सुखरूप परतताना पाहायचे. साई श्रद्धा संघाची चढाईपट्टू नेहा कांबळे मनस्फोट संघातून ही खेळाडू खेळते. साई प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये साई श्रद्धा संघातून येताना सामना संपला, शेवटची 4 मिनिटं शिल्लक. सुपर टॅकलची संधी होणार. 2 खेळाडूंमध्ये नेहा कांबळेची पकड झाली तर निश्चितच 2 गुण प्राप्त होणार ते या ठिकाणी साई सबुरी संघाला. कुठल्याच प्रकारे लोकांना पत्करता आपल्या मैदानी सुखरूप परतताना पाहायला मिळते. त्याचप्रमाणे 2 नंबर जशी परिधान केली साई सबुरी संघाची चढाईपट्टू. थर्ड अँड फायनल बॉल अंतिम सामन्यासाठी साई ओम, साई गजानन. तिसरा व अंतिम पुकार दोन्ही संघासाठी. सुंदर प्रयत्नासाठी खेळाडू सलग क्रिकेट होते. कुठल्याच प्रकारे धोका पत्करत नाही. पुन्हा एकदा त्याचप्रमाणे साई श्रद्धा संघाकडून गौरी पवार वारंवार चढाई करते. 12 नंबर जशी परिधान केली 2 खेळाडूंमध्ये जर गौरी पवारची पकड झाली तर निश्चितच सुपर टॅकलची संधी होणार आहे. 2 गुण प्राप्त होणार आहे. सामना बरोबर सुटू शकतो.
करो या मनस्थितीचं क्षेत्ररक्षण निश्चितच करावं लागणार साई सबुरी संघाला जर विजयी चषकावर नाव दोन खेळाडू जो चढाईपट्टू पार करेल शेफाली राणे याच्यासाठी खुश खबर आहे त्या चढाईपट्टूने जर 2 गुण प्राप्त केले तर समर्थ चव्हाण यांच्याकडून रोख रुपये 500 पारितोषिक मिळणार आहे. बघूया शेफाली राणे कशा प्रकारे चढाई करते या ठिकाणी पुन्हा एकदा 5 नंबर जशी स्पर्धा केलेली साई श्रद्धा संघाची प्रिया मोरे वारंवार करायची सुपर टाकण्याची संधी आहे. 3 खेळाडूंमध्ये सुपर टाकण्याची 200 रुपये लक्षाची मागणी 5 नंबर जशी स्पर्धा केलेली प्रिया मोरे बाबूशेठ गुरव यांच्याकडून रोख रुपये 200 पारितोषिक मिळणार. त्याचप्रमाणे शेफाली राणेने हे जर 2 गुण प्राप्त केले तर 500 रुपये मिळणार होते. असफल ठरते 1 गुण गमावा लागतो या ठिकाणी साई सबोरी संघात जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना साई श्रद्धा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. अंतिम विजयी चषकावर कुठला संघ सर्व रसिक प्रेक्षकांना ज्याची कोणी 56-44 महापुरुष त्या गाडीवर नाव लिहिलेलं आहे. सुमो गाडी आहे कोणाची असेल तर त्यामुळे ट्रॅफिक जाम झाले तरी ती गाडी लगेच काढायची आहे. सामना संपण्याच्या शेवटची 2 मिनिटं सुंदर क्षेत्राचा नमुना पाहायला मिळतो. साई सबोरी संघाकडून कमबॅक करायचे असेल तर 2 मिनिटांमध्ये सुंदर प्रयत्न करावा लागणार. कुठला संघ विजय चषकावर नाव करतो त्या बोनस मारण्याचा सुंदर प्रयत्न आहे तो केजरी देवी आता बोनस गुण प्राप्त करतात. पंच दीपक गावडे रवींद्र पवार पुन्हा एकदा त्याच जमाना 5 नंबर त्याची बदल केलेली प्रिया मोरे साई संघाची चढाई बघतो आहे. सुंदर क्षेत्ररक्षण निश्चितच करावं लागणार. कमबॅक करायसाठी विजय चषकावर नाव करत होतं साई सबोरी संघाला. उद्या कुठला संघ निर्णायक स्थानामध्ये कुठल्या विजय चषकावर नाव करतोय. बापूशेठ गुरव कीर फायनान्स यांच्या बक्षिसाचा मानकरी ठरतो. बघूया त्याचप्रमाणे शेफाली राणे याच्यासाठी 2 खेळाडू या चढाईपट्टूने बाद केले तर समर्थ चव्हाण यांच्याकडून रोख रुपये 500 वर्षाची मागणी करणार आहे. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहण्याचं तेजल बिर्जी याच्याकडून माफ करा अमृता गराडे याच्याकडून पाहायला मिळतो. 1 गुण निश्चित गमावा लागतो तो तेजल बिर्जेच्या रूपानं गुण फलक झालाय तो साई सबोरी संघ 18 साई श्रद्धा संघ 23 5 गुणांची भर बघता मागाडे सामना संपायला निर्णय 1 मिनिटाचा खेळ बाकी 11 नंबर रेसी प्रदान केलेले नेहा कांबळे असफल ठरते. सुंदर क्षेत्राचा नमुना पाहायला मिळतो साई सबोरी संघाकडून. पुन्हा एकदा शेफाली 2 गुण प्राप्त केले 500 रुपये मिळवते. असफल ठरते यश काही आहे. पुन्हा एकदा नेहा कांबळे वारंवार चढाई करते साई श्रद्धा संघाकडून. निर्णायक क्षण असेल जवळजवळ विजयी चषकावर साई श्रद्धा संघ आपलं नाव होण्याच्या दिशेने वाटचाल करते. बापूशेठ गुरव कीर फायनान्स यांच्याकडून रोख रुपये 1,000 रुपयाचं बक्षीस मागणी निश्चितच मिळणार आहे प्राप्त करणार. त्याचप्रमाणे 5 नंबर महापुरुषची प्रिया मोरे सुंदर प्रयत्न करतात. बापूशेठ गुरव यांच्याकडून 2 खेळाडू पास केलेला 200 रुपयाचं पारितोषिक निश्चितच तिने सुंदर प्रयत्न केला होता आणि त्या बक्षिसाची मानकरी जवळजवळ आपल्या या ठिकाणी चालू सामन्यामध्ये पाहायला मिळतात. 9 नंबर अशी प्रदान केलेली सुंदर क्षेत्राचा नमुना पाहायला मिळतोय या ठिकाणी गराडेकडून 1 गुण पुन्हा एकदा गमावा लागतो. अमृता गराडे सुंदर क्षेत्ररक्षण करते या ठिकाणी चालू सामन्यामध्ये. सामना संपतोय. विजय संघ ठरलाय तो साई संघाचा विजय चषकावर नाव कोरलाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे उपविजयी संघानं देखील वैभव शेठ पाटील यांच्याकडून रोख रुपये 500 बक्षीस मिळणार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. साई शक्ती क्रीडा मंडळ मिरजोळे रत्नागिरी प्रस्तुत साई प्रीमियर लीग 2017.